श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या स्वामी भक्त बांधवांनो आणि भगिनींनो, आजच्या काळात अनेक लोक अतिविचार या समस्येमुळे त्रस्त आहेत. मन सतत विचार करत राहते. भूतकाळाची चिंता, भविष्याची भीती आणि वर्तमानातील तणाव. अशा वेळी संतांनी एक सोपा उपाय सांगितला आहे, शरणागती. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ती मार्गात शरणागतीला खूप महत्त्व आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शरणागती म्हणजे काय? शरणागती म्हणजे आपल्या चिंता, भीती आणि समस्या पूर्ण विश्वासाने स्वामींच्या चरणी सोपवणे. याचा अर्थ प्रयत्न सोडणे नाही, तर परिणामाची चिंता स्वामींवर सोडणे. अतिविचार का वाढतो? अतिविचाराचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न, भविष्याबद्दलची भीती, सतत काय होईल हा विचार. जेव्हा आपण सर्व काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन थकून जाते. स्वामींवर सोडून दिल्यावर काय होते? जेव्हा आपण मनापासून म्हणतो, हे स्वामी, माझे जे काही आहे ते तुमच्यावर सोपवतो, तेव्हा मन हलके वाटते, चिंता कमी होते, विचारांची गर्दी थांबते, विश्वास वाढतो, कारण आपल्याला वाटते आपण एकटे नाही. शरणागतीची साधी पद्धत. शांत बसा. स्वामींच्या फोटोसमोर 5 मिनिटे शांत बसा. नामस्मरण करा. मनात हळूहळू जपा, श्री स्वामी समर्थ. मनातील चिंता सांगा. आपले सर्व विचार आणि समस्या स्वामींसमोर व्यक्त करा. शेवटी सोपवा. मनात म्हणा, हे स्वामी, आता सर्व तुमच्यावर सोपवतो. एक महत्त्वाचा विचार, शरणागती म्हणजे हार मानणे नाही, ती म्हणजे विश्वासाने पुढे चालत राहणे. आपण प्रयत्न करायचे, पण परिणामाची चिंता स्वामींवर सोडायची. अंतिम संदेश. बंधूंनो, भगिनींनो, अतिविचाराने समस्या सुटत नाहीत, पण विश्वासाने मन शांत होते. आजपासून एक छोटा नियम ठेवा. जेव्हा मन खूप विचार करेल तेव्हा फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, स्वामींच्या शरणागतीतच खरी शांतता आहे. श्री स्वामी समर्थ.